लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर फर्स्ट मध्ये पॉइंट बघत होतो. त्यामध्ये युनिट नंबर फर्स्ट जे आहे आपलं बेसिक ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, त्यामध्ये आपण जे काही अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ transmission line, the transmission line classified into mainly two types. First one is a overhead transmission line and the second one is a underground transmission line. So last lecture upon according to the length नुसार सुद्धा ट्रान्समिशन टाइपचे जे टाइप्स पडतात. First one is a short transmission line, then medium transmission line and long transmission line. So short transmission line, लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन बिलो 50 किलोमीटर, 50 किलोमीटर पेक्षा कमी लेंथ असलेल्या ट्रान्समिशन लाईनला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणतो. ओके. आणि व्होल्टेज रेंज सुद्धा आपल्याला दिले शॉर्ट ट्रान्समिशन लाईन जी आहे 20 किलो व्होल्ट बिलो 20 केव्ही. देन मीडियम ट्रान्समिशन लाईन आपण बघितली होती, त्यामध्ये जी काही लेंथ आहे ट्रान्समिशन लाईनची ती आहे 50 to 150 किलोमीटर. ओके. आणि व्होल्टेज रेंज दिलेली होती 20 केव्ही टू 100 केव्ही. देन लास्ट वन इज अ लॉंग ट्रान्समिशन लाईन. लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण बघितलं होतं जी काही लेंथ आहे ट्रान्समिशन लाईनची ती मोर दॅन 150 किलोमीटर, मोर दॅन 150 किलोमीटरची जी लेंथ आहे त्या ट्रान्समिशन लाईनला आपण म्हणतो लॉंग ट्रान्समिशन लाईन. आणि लाईन व्होल्टेज त्या ठिकाणी दिलेला आहे अबव 100 केव्ही. 100 केव्ही पेक्षा जास्त जे काही व्होल्टेज रेंज असेल तर त्याला आपण म्हणतो इट इज अ लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके. देन नेक्स्ट आपण अकॉर्डिंग टू द इंस्टॉलेशन और अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन अँड अंडरग्राउंड ट्रान्समिशन लाईन बघितली होती. त्यामध्ये आपण डिफरन्स बघितलं होतं ओव्हरहेड सिस्टीम आणि अंडरग्राउंड सिस्टीम मधलं जे काही डिफरन्स आहे ते आपण बघितले होते. तर त्यामध्ये मेनली तुमचं जे काही चान्स ऑफ फॉल्ट जो आहे, सो चान्स ऑफ फॉल्ट आर मोर ॲज ओव्हरहेड लाईन्स ॲज एक्सपोर्ट टू ॲटमॉस्फिअर. देन अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये जो काही चान्स ऑफ फॉल्ट आहे तो कमी असतो बिकॉज इट इज provided with a better insulation. Okay. Then the fault location, it is very easy to find the location of fault as overhead line is visible, but in case of underground system it is very difficult to find the location of fault as cable is underground. Okay. Then safety factor, as compared to underground system, overhead system is less safety because all the lines or all the overhead conductors are open to atmosphere. But in case of underground system is more safety as all the distribution wiring is placed underground. Okay. Then initial cost, overhead line system is cheaper than the underground system as there is a no requirement of digging trench, manholes as well as other equipments, right? Then in case of underground system is more costlier than overhead system owing to high cost of reaching cables and equipment and manholes. अंडरग्राउंड सिस्टमला आपल्याला जे काही डक्ट्स आहे, अंडरग्राउंड डक्ट्स, मॅनहोल्स म्हणा, तर ते आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. देन अपरन्स, द जनरल अपरन्स ऑफ अन ओव्हरहेड सिस्टम इज नॉट गुड as line all lines are visible, but in case of underground system the general appearance of underground system is better as all lines are invisible. Okay. then next factor आपण बघतोय युजफुल लाईफ स्पॅन जो आहे ओव्हरहेड सिस्टमचा तो जवळपास 20 to 25 इयर्स आहे. आणि त्याच्या कम्पेअर मध्ये आपण अंडरग्राउंड सिस्टीमचा लाईफ स्पॅन जर बघितलं तर जवळपास 40 ते 50 वर्ष, 40 to 50 इयर्स एवढा तो लाईफ स्पॅन आहे अंडरग्राउंड सिस्टीमचा. त्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट, फॉर मोर सेम नंबर ऑफ फॉल्ट मेंटेनन्स कॉस्ट ऑफ ओव्हरहेड लाईन इज लेस as overhead lines is visible. But in case of underground system, for the same number of fault maintenance cost of underground cable is more as cable are not visible. Okay. Then next comparative point is interference with communication line. An overhead system cause the electromagnetic interference with telecommunication lines as the communication lines are run along the power lines. जे काही overhead transmission line आहे त्या along with our telecommunication lines त्याच्या सोबतच टेलिकम्युनिकेशन लाईन सुद्धा रन होत असतं. त्यामुळे इंटरफरन्स हा ओव्हरहेड सिस्टीम मध्ये टेलिकम्युनिकेशन लाईनचा जास्त असतो ऍज कम्पेअर टू अंडरग्राउंड सिस्टीम. application owing to low cost, it is used for long transmission system and rural areas for distribution system. जनरली सिटी मध्ये आपल्याला ओव्हरहेड सिस्टीम इन्स्टॉल करणं पॉसिबल नाही ड्यू टू लॅक ऑफ स्पेस. ओके. सो त्या ठिकाणी आपण जनरली अंडरग्राउंड सिस्टीम त्या ठिकाणी इन्स्टॉल करत असतो. देन
conductor size. The conductor size in overhead transmission system is smaller because of better heat dissipation. Okay, so तो एक पॉइंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय तो आहे तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन. ओके, सो फर्स्ट जो फॅक्टर आहे तो आहे तुमचा रिडक्शन इन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. ज्यावेळेस क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लाईन व्होल्टेज. ओके, लाईन व्होल्टेज आणि क्रॉस सेक्शनल एरिया यांचं जर रिलेशन बघितलं तर ते इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ज्या पद्धतीने व्होल्टेज वाढेल त्या पद्धतीने क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज लेस. म्हणजे जर तुमचं व्होल्टेज वाढलं तर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज लेस. म्हणजे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये तुमचं व्होल्टेज जास्त असेल तर त्या केसमध्ये तुमचं कंडक्टरचं जे काही डायमीटर आहे किंवा क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो कमी असतो. सो हे एक रिलेशन लक्ष राहू द्या. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. ओके, सो फर्स्ट पॉईंट सांगितलं मी, रिडक्शन इन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे किंवा डायमीटर आहे कंडक्टरचा तो कमी असतो. ओके, देन नेक्स्ट फॅक्टर इज increase in transmission efficiency. To transmit same amount of power at a same power factor, if line voltage increases current magnitude reduce. ओके, आता हे रिलेशन बघा. ज्यावेळेस व्होल्टेज इन्क्रीज होतो त्यावेळेस तुमचं जे काही करंट मॅग्निट्यूड आहे ते रिड्यूस होतं. आणि जर करंट मॅग्निट्यूड जर कमी असेल तर तुमची जे काही लाईन लॉसेस आहे आय स्क्वेअर आर लॉसेस आहे ते काय होतात, कमी होतात. सो रिडक्शन इन कॉपर लॉस. सो हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये जे काही ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहे ते कमी असतात ड्यू टू हाय व्होल्टेज करंट मॅग्निट्यूड इज लेस. लक्षात राहू द्या, हाय व्होल्टेज असल्यामुळे करंट मॅग्निट्यूड हे कमी असतं आणि त्यामुळे आय स्क्वेअर आर लॉसेस जे आहे ते काय होतं तुमचे कमी होतात. त्यामुळे ट्रान्समिशन लाईनची जी इफिशियन्सी आहे ऑब्विसली जर लॉसेस कमी झाले तर तुमच्या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. सो इन्क्रीज इन ट्रान्समिशन इफिशियन्सी हा एक फॅक्टर आहे. त्यानंतर बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन current reduce which cause in reduction in voltage drop which further improve the voltage regulation. efficiency जास्त असणारे voltage regulation सुद्धा जास्त असतं. त्यानंतर increase in transmission line capacity. The power transmit capacity is directly proportional to the square of sending end voltage. व्होल्टेज सेंडिंग एंड व्होल्टेज आणि ट्रान्समिशन लाईनची जी काही पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सेंडिंग इन व्होल्टेज जर जास्त असेल तर तुमची पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी त्या ट्रान्समिशन लाईनची जास्त असते. सो हा एक पॉईंट आहे, इन्क्रीज इन ट्रान्समिशन कॅपॅसिटी. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे इन्क्रीज इन सर्च इम्पेडन्स लोडिंग, SIL. सर्च इम्पेडन्स लोडिंग इज द मेथड ऑफ एक्सप्रेसिंग लोड कॅरिंग कॅपॅबिलिटी. जी काही कॅपेबिलिटी आहे ट्रान्समिशन लाईनची ती तुमची डिपेंड असते तुमच्या सेंडिंग एंड व्होल्टेजवर. ओके, सो हे जे फॅक्टर्स आहे हे डिपेंड करतात तुमचे इफेक्ट ऑफ सिस्टीम व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर. सो हे जे पॉईंट्स आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट आहे इफ सिस्टीम व्होल्टेज इंक्रीजेस साइज ऑफ कंडक्टर रिड्यूस. इफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड इंक्रीजेस साइज ऑफ कंडक्टर रिड्यूस. इफ सिस्टीम व्होल्टेज इंक्रीजेस efficiency ऑफ लाईन इंक्रीजेस. इफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड इंक्रीजेस efficiency ऑफ लाईन इज इंक्रीजेस. सो जे काही पॉईंट्स आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन हे पॉईंट्स लिहून घ्या, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. राईट डाऊन फर्स्ट पॉईंट. Write down first point. If system voltage increases, if system voltage is increases, then the size of conductor is reduces. आता हे कशावरून आहे तर तुमचं रिलेशन आहे, इक्वेशन आहे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लाईन व्होल्टेज. त्यामुळे तुमचा व्होल्टेज हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये कंडक्टरचं जे काही डायरेक्शन डायमीटर आहे किंवा क्रॉस सेक्शन एरिया आहे तो कमी असतो. ओके, इफ सिस्टम व्होल्टेज increases the size of conductor is reduces. Then next factor is if power factor of load increases, if
power factor of load increases, size of conductor reduces. If power factor of load increases, the size of conductor is reduces. If power factor of load increases, the size of conductor is reduces. Next point is, if system voltage increases, efficiency of line increases. If system voltage increases, efficiency of line is increases. Next one is, if power factor of load increases. Next point is, if power factor of load is increases, if power factor of load is increases, if power factor of load is increases, efficiency of line is increases. Okay, so here are the characteristics of high voltage power transmission line. Then the classification of distribution system. So according to the, on the basis of type of current, okay, on the basis of type of current, the distribution system are classified into two types mainly: DC distribution system and AC distribution system. Okay, according to the type of current, supplyच्या nature नुसार DC distribution system and AC distribution system. On the basis of voltage level, primary distribution त्यामध्ये तुमचं 33 kV, 3.3 kV, 6.6 kV and 11 kV, and secondary distribution is 440 volt or 415 volt. Okay, on the basis of voltage level, primary distribution and secondary distribution. त्यानंतर according to the, on the basis of construction, overhead distribution, underground distribution. Then on the basis of service, general light and power, industrial power. Then radial system or railway traction. Then street lighting on the basis of service. Okay, then on the basis of connection arrangement, radial, parallel, ring and interconnected. Okay, so on the basis of connection arrangement, radial, parallel, ring and interconnected. On the basis of number of wires, 2 wire, 3 wire and 4 wire system. Okay, so हे तुमचं on the, according to the current, AC and DC up on the basis of voltage, primary and secondary distribution. On the basis of construction, overhead distribution, underground distribution. On the basis of service, general light and power, industrial power, railway traction and street lighting. On the basis of connection arrangement, radial, parallel, ring and interconnected. On the basis of number of wires, 2 wire, 3 wire and 4 wire. Okay, so हे points होते. Then the next and important point आहे comparison between primary distribution and secondary distribution system. So what is the difference between primary and secondary distribution system? The first factor is voltage is 33 kV, 66 kV or 3.3 kV, 6.6 kV or 11 kV. Okay, but normally secondary distribution system, the voltage is secondary side is, secondary distribution system is 415 volt. Okay, the distributor receive power from the distribution system. Here the distributor receive power from the pole mounted substation. Pole mounted substation पासून आपण जे काही एनर्जी मीटर पर्यंत जे ग्रिड येते किंवा जी सिस्टम असते त्याला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आणि इथे प्रायमरी म्हणजे काय, सबस्टेशन पासून तर तुमच्या पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंत त्याला म्हणतो आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन.
आणि पोल माउंटेड सबस्टेशन पासून तर तुमच्या सेकंडरी म्हणजे एनर्जी मीटर पर्यंत तुमच्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके. देन नेक्स्ट वन इज अ हाय व्होल्टेज कंझ्युमर. जे काही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती जनरली हाय व्होल्टेज म्हणजे एसटी कंझ्युमर असतो आणि इकडे इट इज अ डोमेस्टिक कंझ्युमर. इट सप्लाय पॉवर टू द लो व्होल्टेज डोमेस्टिक कंझ्युमर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज नो टॅपिंग आर टेकन फ्रॉम सच अ डिस्ट्रीब्युटर. ओके. अँड हिअर देर आर मेनी टॅपिंग इन सच डिस्ट्रीब्युटर्स. ठीक आहे. प्रत्येक कंझ्युमरला, प्रत्येक हाऊसहोल्ड अप्लायन्सेस किंवा प्रत्येक हाऊसहोल्ड कंझ्युमरला आपण त्याच टॅपिंग वरनं सप्लाय देत असतो. फॉर दिस 3 phase 3 wire system is 3 phase 3 wire system is here 3 phase 3 wire and single phase 2 wire system are used. जनरली तुमचे जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे काही ओव्हरहेड पोल्स आहे त्या ओव्हरहेड पोल मधनं आपण एक फेज आणि एक न्यूट्रल असं सिंगल फेज सप्लाय आपण त्या कंझ्युमरला देत असतो. सो हे मेन डिफरन्स आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. राईट डाऊन the comparison between primary distribution and secondary distribution system. The first comparative point is in primary and secondary distribution system. The voltage is 3.3 kV, 6.6 kV or 11 kV. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये जे काही व्होल्टेज रेंज दिली आहे ती आहे 3.3 kV, 6.6 kV or 1.1 kV. And here the voltage range is normally 450 volt, 415 volt. Next comparison, the distributor receive power from the distribution system. म्हणजे सबस्टेशन पासून तर तुमच्या पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंत तुमचं हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आलं. त्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युटर रिसीव पॉवर फ्रॉम द पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर. पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर पासून तिथे पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर वरती तुमचं 11/440 व्होल्ट ट्रान्सफॉर्मर असतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तिथून तर तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत जी सिस्टम झाली ती झाली तुमची सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके. सो कंपेअर टू पॉइंट बघा, डिस्ट्रीब्युटर receive power from the distribution system and here distributor receive power from the pole mounted transformer. In case of primary distribution system there is a high voltage consumer. म्हणजे एसटी टाइपचे कंझ्युमर जनरली आपण ज्या ठिकाणी 11 kV किंवा 440 व्होल्ट सप्लायची रिक्वायरमेंट असते त्याला आपण म्हणतो हाय व्होल्टेज कंझ्युमर. सो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टमला कनेक्टेड जे असतं ते असतं तुमच्या हाय व्होल्टेज कंझ्युमर. आणि हिअर इट सप्लाय पॉवर टू लो व्होल्टेज कंझ्युमर और डोमेस्टिक कंझ्युमर. हिअर अ सिंगल फेज कंझ्युमर इज देअर in case of secondary distribution system. Then next factor is no tapping are taken from such a distributor. There are separate feeder for each consumer or each load center, and here there are many tapping in each distributor. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनच्या कंपॅरिझन मध्ये. फॉर दिस 3 phase 3 wire system इज यूज. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण जी सिस्टम यूज करतो ती आहे जनरली 3 phase 3 wire system. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये 3 phase 3 wire and single phase 2 wire system are used. जनरली ओव्हरहेड पोलवरनं आपण सिंगल फेज कंझ्युमर असेल तर प्रत्येक 3 phase सिस्टम मधनं एक फेज आणि न्यूट्रल वायर आपण
सर्व्हिसमेन थ्रू त्या एनर्जी मीटरला आपण देत असतो. सो हे झाले तुमचे कंपॅरिझन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, then next point is a feeder, distributor and serviceman. So the first point is what is meant by feeder. So power is supplied to the high voltage consumer or to the pole mounted substation through a lines run from the substation. These lines are called as feeder. Okay, म्हणजे सबस्टेशन पासून तर तुमच्या हाय व्होल्टेज कंझ्युमर ज्या ठिकाणी 11 केव्ही सप्लायची गरज असते तर त्या कंझ्युमर पर्यंत किंवा सबस्टेशन पासून तर तुमच्या पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंत त्यापर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो फीडर. पॉवर इज सप्लाय टू द हाय व्होल्टेज कंझ्युमर और टू द पोल माउंटेड सबस्टेशन थ्रू अ लाइन्स रन फ्रॉम द सबस्टेशन. सबस्टेशन पासून तर पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंतच्या सेक्शनला आपण म्हणतो फीडर. These lines are called as feeder. So write down what is meant by feeder. Power is supplied to the high voltage consumer. हाय व्होल्टेज कंझ्युमर ज्या ठिकाणी 11 केव्ही म्हणजे इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल तर त्या ठिकाणचं ओके सबस्टेशन पासून तर त्या हाय व्होल्टेज कंझ्युमर पर्यंत किंवा पॉवर इज सप्लाइड टू द हाय व्होल्टेज कंझ्युमर or to the pole mounted substation or to the pole mounted substation through lines run from the substation. Through lines run from the substation. These lines are called as feeder. These lines are called as feeder. Okay, so definition of feeder is power is supplied to the high voltage consumer or to the pole mounted substation through the lines run from the substation. These lines are called as feeder. Okay, then the next point is distributor. So distributor म्हणजे काय पोल माउंटेड सबस्टेशन पासून तर आपल्या एनर्जी मीटर पर्यंत. Distributor is also a conductor from which tapping are taken and the low voltage consumer are called as supply power to the serviceman. Okay, तर त्याला म्हणतो आपण distributor. And serviceman last one आहे. These lines are coming from the distributor to the consumer called as serviceman. जी काय ब्लॅक वायर असते त्या पोल पासून ओके तर त्या पोल पासून तर तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत जी ब्लॅक वायर येते तिला आपण सर्व्हिस वायर म्हणतो, त्याला म्हणतो आपण सर्व्हिसमॅन. आणि डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय पोल माउंटेड सबस्टेशन पासून ते तुमच्या त्या पोल पर्यंत आपल्या एनर्जी मीटर जिथून आपण सर्व्हिसमॅन घेतो त्या पोल पर्यंतचे जे 3 कंडक्टर येतात 4 कंडक्टर येतात आर वाय बी आणि न्यूट्रल त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटर. आणि त्या पोल पासून तर आपल्या मीटर पर्यंत ज्या ब्लॅक वायरने आपण सप्लाय करतो त्याला आपण म्हणतो सर्व्हिसमॅन. सो राईट डाऊन द डिस्ट्रीब्युटर. Distributor is also a conductor. Distributor is also a conductor from which tapping are taken and the low voltage consumer are supplied and the low voltage consumer are supplied power through the serviceman. Okay, distributor is also a conductor from which tapping are taken and the low voltage consumer are supply power to the serviceman. It's called as distributor. And last concept आहे तुमची सर्व्हिसमॅन. त्या डिस्ट्रीब्युटर सिस्टीम पासून त्या ओव्हरहेड कंडक्टर पासून ज्या काय ब्लॅक वायरने आपण आपल्या मीटर पर्यंत सप्लाय आणतो त्याला आपण म्हणतो सर्व्हिस वायर और सर्व्हिसमॅन. Okay, this line is coming from the distributor to the consumer is called as serviceman. Write down the definition of serviceman. This line is coming from the distributor. This line is coming from the distributor
to the consumer is called as service main. Is called as service main. Okay, so feeder, distributor and serviceman. फीडर म्हणजे सबस्टेशन पासून तुमच्या पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंत सिस्टीम म्हणजे तुमची फीडर. त्यानंतर पोल माउंटेड सबस्टेशन पासून तर तुमच्या जवळच्या मीटरच्या जवळ असलेला ओव्हरहेड पोल जो आहे त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटर. आणि त्या पोल पासून तर तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत म्हणजे तुमची सर्व्हिसमॅन. ओके, तर हे झाले तुमचे फीडर, डिस्ट्रीब्युटर आणि सर्व्हिसमॅन. त्यानंतर नेक्स्ट वन इज द मेथड ऑफ feeding primary distributor and connection diagram. Radial system, parallel feeder, loop feeder and interconnected grid type. आता हे जे काही डिफरंट फीडरचे जे काही किंवा डिफरंट डिस्ट्रीब्युशन स्कीमचे जे टाइप्स आहेत तर ते डिस्ट्रीब्युशन स्कीमचे टाइप्स आहेत. तर वन बाय वन फक्त आता जे काही डिस्ट्रीब्युशन स्कीमचे जे टाइप्स सांगितले तेवढे फक्त लिहून घ्या. रेडियल सिस्टीम, पॅरल फीडर, लूप फीडर, इंटरकनेक्टेड ग्रिड टाइप, एवढे 4 टाइप्स फक्त लिहून घ्या. त्यानंतर आपण आज जे काही पार्ट झाला तो एकदा रिवाइज करू. आता हा आपल्या युनिटचा हा लास्ट टॉपिक आहे, बेसिक ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपलं जे काही नेक्स्ट युनिट आहे ते स्टार्ट करणार आहोत. सो हा तुमचा ह्या युनिटचा लास्ट पॉइंट आहे, रेडियल सिस्टीम, पॅरल फीडर आणि लूप फीडर. युनिट नंबर 1 चा लास्ट पॉइंट आहे रेडियल सिस्टीम, पॅरल फीडर, लूप फीडर अँड इंटरकनेक्टेड फीडर. ओके, सो रेडियल सिस्टीम काय असते, इंटरकनेक्टेड सिस्टीम काय असते, लूप फीडर ते आपण बघणार आहोत. सो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. फक्त आज जे झालं ते आपण एकदा रिवाइज करू. आज आपण डिफरन्स बिटवीन ओव्हरहेड सिस्टीम अँड अंडरग्राउंड सिस्टीम बघितलं. ओके, त्यानंतर इफेक्ट ऑफ सिस्टीम व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर. If system voltage is increases, the size of conductor is reduces. If power factor of load increases, size of conductor reduces. Okay, हा जो पहिला फॅक्टर आहे, if system voltage increases, the size of conductor reduces. हे तुमचं रिलेशन आहे. जे काही लाईन व्होल्टेज आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर असं रिलेशन आहे. त्यामुळे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे कंडक्टरचा तो कमी असतो. ओके, तो पॉईंट लक्षात राहू द्या. त्यानंतर next point is, if power factor of load increases, the size of conductor is reduces. If power factor of load is increases, the size of conductor is reduces. Okay, then if system voltage increases, the efficiency of line is increases. And the last factor आपण बघितला characteristics मध्ये, if power factor of load increases, efficiency of line is increases. Okay, त्यानंतर हे काही सिस्टीमचे टाइप दिले, आता सिलेबस मध्ये नाहीये पण एकदा ओव्हरव्ह्यू बघून घेऊ आपण. डीसी 2 वायर सिस्टीम, डीसी मध्ये दोनच कंडक्टर असते, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, डीसी 2 वायर सिस्टीम. त्यांचं डीसी 2 वायर सिस्टीम विथ मिड पॉइंट. ओके, हे बघा तिथे 2 पॉइंट आहे, आपलं 2 वायर आहे आणि हा जो काही मिड पॉइंट आहे तो अर्थ केलेला आहे. त्यानंतर सिंगल वायर अर्थ एसी सिंगल फेज. सिंगल फेज मध्ये 2 वायर सिस्टीम असते, फेज आणि न्यूट्रल. ओके, हा फेज आणि हा न्यूट्रल. त्यानंतर एसी सिंगल फेज 2 वायर सिस्टीम विथ मिड पॉइंट. या ठिकाणी एक मिड पॉइंट घेतलाय. त्यानंतर एसी 3 फेज 3 वायर सिस्टीम. प्रत्येक फेज साठी जे स्टार कनेक्शन आहे, प्रत्येक फेज साठी एक वायर, आर फेज साठी एक वायर, वाय फेज साठी एक वायर आणि बी फेज साठी एक वायर. त्यामुळे त्या सिस्टीमला आपण दिलं नाव 3 फेज 3 वायर सिस्टीम. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे एसी 3 फेज 4 वायर सिस्टीम. हा प्रत्येक फेज साठी एक वायर, आर फेज साठी एक, वाय फेज साठी एक, बी फेज साठी एक आणि हा जो काही कॉमन पॉईंट आहे किंवा जो काही स्टार पॉईंट आहे तर आपण न्यूट्रल पॉईंट म्हणतो. ओके, तर त्याची एक वायर, म्हणजे हा झाला तुमचा 3 फेज 4 वायर सिस्टीम. कॅरेक्टरिस्टिक्स रिक्वायर्ड फॉर कंडक्टर ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. जे काही ओव्हरहेड कंडक्टर आपण यूज करतो तर ते ओव्हरहेड कंडक्टर चॉईस करत असताना किंवा सिलेक्ट करत असताना ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण क्रायटेरिया जे आहे, क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ ओव्हरहेड कंडक्टर. सो द फर्स्ट क्रायटेरिया आहे त्या कंडक्टरची जी काही कंडक्टिव्हिटी ती जास्त असणं गरजेचं आहे. हाय कंडक्टिव्हिटी, टेन्साईल स्ट्रेंथ तिची हाय असणं गरजेचं आहे. लेस ब्रिटल, त्यानंतर लेस साईज ऑफ कंडक्टर. ऑब्विसली कंडक्टरची जी साईज आहे इट्स डिपेंड्स अपॉन व्होल्टेज. आताच आपण पॉईंट बघितला, इट्स डिपेंड्स अपॉन लाईन व्होल्टेज. इफ लाईन व्होल्टेज इज increases, the size of conductor is reduces. So
जे काही साईज ऑफ कंडक्टर आहे ते हाय व्होल्टेज लाईन मध्ये कमीच असते. देन कॉस्ट इज ऑल्सो लेस दॅन अवेलेबिलिटी. इझिली ते जे काही मॅन्युफॅक्चरिंग साठी आपल्याला जे मटेरियल लागते ते इझिली अवेलेबल झाले पाहिजे. सो ह्या आहे कॅरेक्टरिस्टिक्स रिक्वायर्ड फॉर कंडक्टर of overhead transmission lines. Write down one by one. Conductivity should be high. Conductivity should be high. Then the tensile strength is high. Tensile strength is high. Then less brittle. Less brittle. Then less size of conductor. Less size of conductor. Less size of conductor. Less cost. And last point is availability. Last point is availability.